नमस्कार. आज अलिबाग नगर परिषदची पहिली जनरल बॉडी मीटिंग म्हणजे कामासंदर्भातचं डिस्कशन किंवा सगळे विषय घेऊन जी मीटिंग झाली, पहिली मीटिंग होती. तर त्या मीटिंगच्या अनुषंगाने फक्त आज पत्रकार परिषद की अलिबागच्या लोकांना किंवा अलिबागच्या नागरिकांना समजलं पाहिजे की काय झालं नेमकं त्या मीटिंगमध्ये. त्यासाठी ही मुद्दामून घेतलेली छोटीशी मीटिंग आहे. तर आज ज्या काय अजेंडा दिला होता तो अजेंडा मी यापूर्वी शेअर केला होता, माझ्या ग्रुपवरती पण शेअर केला होता आणि सगळीकडे मी शेअर केला होता म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये. तर त्या अजेंड्याप्रमाणे ती मीटिंग चालली व्यवस्थित आज. तर पहिला जो विषय होता याच्यामध्ये की जो दीनदयाळ आजीविका योजना म्हणजे जे पथविक्रेते आहेत त्यांच्या संदर्भात ज्या योजनाचं इम्प्लिमेंटेशन करायचं त्या संदर्भातचं पथविक्रेते फुटपाथवरची. तर त्यासाठी मी त्यांना विचारलं की तुम्ही काय आयडेंटिफाय केलेत का किती आपल्याकडे विकणारे आहेत असे. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 185 लोक आहेत की जे आयडेंटिफाय झाले की जे पथविक्रेते आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कोण असतील किंवा ज्या एकाच राईसवर 4 गाड्या चालवतात त्यांचं आम्ही ते उचलण्याचं काम चालू केलं नगरपालिकेने. तर ती एक सुधारणा दिसून येते आणि त्याप्रमाणे ती यादी मी त्यांच्याकडे मागितली आहे. एका लायसनवर 4 चालू आहेत अलिबागमध्ये गाड्या. तर ते आयडेंटिफाय झाल्यात आणि त्याप्रमाणे त्यांचं उचलण्याचं काम सुद्धा नगरपालिकेने स्टार्ट केलं. तर त्यासाठी मी यादी मागितली आहे. तर ती यादी मला उद्या प्रोव्हाइड करणार आहे. त्यांच्या यादी देतो म्हणून सांगितली आहे. ती यादी उद्या मिळेल मला. आता दुसरं म्हणजे क्रीडा संकुल संदर्भातचा सुद्धा निर्णय झाला की क्रीडा संकुल हे स्वतः चालवायचं की दुसऱ्यांना चालवायला द्यायचं की 1 वर्ष प्रायोगिक तत्वावर चालवायचं. तर अशा निष्कर्षास आलं म्हणजे त्याच्यात सगळ्या नगरसेवकांनीच मत मांडलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक कमिटी नेमावी आणि एखाद्या कमिटीने तो एखाद्या स्पोर्ट्स क्लबकडनं एखादं एक्सपर्ट ओपिनियन घेऊन म्हणजे किती खर्च येतो आणि किती खर्चात ते बसेल म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस जरी करायचं झालं तर एकदम लॉस नको व्हायला म्हणजे त्याप्रमाणे ते कमिटी नेमणार आहेत आणि कमिटीप्रमाणे ती कमिटी ठरवेल. ती कमिटी ठरवेल. कमिटीने 10-15 दिवसात त्यांनी रिपोर्ट द्यायचा आहे की किती पैशांचा तुम्ही चार्ज करू शकता, किती पैसे तुम्ही घेणार लोकांकडनं, म्हणजे स्विमिंग असेल तर किती, बॅडमिंटन असेल तर किती किंवा जे काही गेम्स असतील त्याप्रमाणे एखाद्या माणसाला काय पैसे लावायचे किंवा त्याचं मेंटेनन्स निघेल यासाठी ते कमिटी नेमणार आहे. ती कमिटी नेमली आहे. 5 जणांची कमिटी ती नेमलेली आहे. बांधकाम आली किंवा 4-5 लोकांची नेमणूक झालेली आहे त्याच्यामध्ये. तर ती तो सुद्धा विषय सॉल्व्ह झाला. काम पूर्ण झालंय. काम पूर्ण झालं आहे त्यांच्यामध्ये. आता ते कमिटी हे करून ते लोक त्याचं साहित्य खरेदी करणं आणि ते साहित्य खरेदी करून ते फिट करणं याचं काम सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता तिसरा जो भाग आहे, तिसरा जो त्यांनी भाग म्हणजे दुसरा जो हे आता महत्त्वाचा सर्वात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी रोग कल्याण अभियान या अभियानाअंतर्गत 1 कोटी रुपये मंजूर झाले. आता हे 1 कोटी रुपये कशासाठी? मराठी शाळा म्हणजे एज्युकेशनवरती 50% खर्च करायचं सांगितलं त्यांनी आणि 50% आरोग्य, पर्यटन, महिला आरोग्यासाठी वगैरे असं हे झालं. तर त्यात सगळं नगरसेवकांनी सुचवलं आणि त्याप्रमाणे मराठी शाळा जी अलिबाग शहरातली 1, 2 आणि 3 नंबरची आणि उर्दू शाळा 2 मराठी शाळा एकत्र येते त्या प्रिमायसेसमध्ये असं सुचवण्यात आलं की तिकडे एक मोठा स्टेज बांधायचा की जो कायमस्वरूपी यूज होईल त्या स्कूलसाठी आणि त्या स्टेजचा यूज सगळीकडे करता येईल म्हणजे बाकी प्रोग्रामसाठी पण करता येईल किंवा उद्या नगरपालिकेला वाटलं की त्यातनं काही उत्पन्न घ्यायचं आहे कोणाला भाड्याने देऊ ते पण करता येईल. असं उत्पन्न सुद्धा वाढेल. त्याप्रमाणे ते पैसे तो 50 लाख रुपये किंवा 50% त्यातले तिथे खर्च करायचा तो निर्णय घेतला आहे. उर्वरित महिला आरोग्यासाठी किंवा एक समुद्रावरती एक बाल संगोपन म्हणजे टुरिस्ट आले किंवा कोण आलं तर लेडीजना एक सेपरेट स्पेस लहान मुलांना सांभाळण्यासाठी किंवा काय याच्यासाठी कंटेनर तिथे बसवायचा या पद्धतीसाठी तो खर्च करायचा. सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन किंवा काय जे काय असतील त्याप्रमाणे ते त्याच्यावरती ते खर्च होणार म्हणजे तो सुद्धा विषय अलिबागच्या हितासाठी चांगला निर्णय घेण्यात आला. बाकी PMC चा आहे तो भाग महत्त्वाचा नाही. त्यानंतर अलिबागमध्ये त्यांनी सांगितलं की जुने पोल आहेत इलेक्ट्रिसिटी पोल्स ते पोल्स चेंज करायचे आहेत. त्याचं ऑब्झर्वेशन आणि जुने पोल चेंज करून नवीन पोल जे गंजलेत पोल असे किंवा जीर्ण झालेत किंवा वाकलेल्या पोल्सची त्यांनी मरम्मत करायची आणि नवीन पोल बसवायचे प्रस्ताव मांडला होता. तर यासाठी कुठे ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही कारण चांगल्या कामासाठी आहे. फक्त मी आज त्यांच्याकडे मागणी केली की मला तुम्ही लिस्ट द्या की तुम्ही काय सर्वे केलात म्हणजे कोणते पोल खराब झाले किंवा काय झाले. त्यांनी माझ्याकडे लिस्ट दिली आहे. लिस्टची कॉपी तुमच्याकडे मी देतो. ती लिस्ट आता ऑथराईज लिस्ट साईनची लिस्ट नाही पण त्यांनी माझ्याकडे लिस्ट दिली आहे. 45 ते 42 खांब आहेत सर्वे केल्या त्यांनी
त्या खांबांचे ॲड्रेस दिलेत त्यांनी की हे खराब झाले, त्याची लिस्ट देतो मी. त्या लिस्टचं मी प्रायव्हेट सर्वे आत्ता केला मध्यात दुपारच्या टायमात जाऊन. आता मी तो स्वतः जाऊन किंवा माझ्या माणसांकडून ते चेक केलं. तर बऱ्याच ठिकाणी नवीन पोल बसवलेले आहेत, काही ठिकाणी पोल काही खराब नाहीत आणि एकाच पत्त्यावरती 3-3 पोल आहेत. म्हणजे असे 8 ते 10 पोल असे एकाच ठिकाणी आहेत. आता याबद्दलची मी रितसर रायटिंगमध्ये उद्या नगरपालिकेत तक्रार करणार आहे किंवा हा सर्वे चुकीचा आहे तुमचा, किंवा नवीन सर्वे व्यवस्थित करावा आणि ते लोकांचे पैसे हे योग्य ठिकाणी उपयोगात यावे यासाठी मी प्रयत्नशील राहील. पोल लावलेत असं सांगतात. नवीन पोल लावायचे हा, मग तिथे चेंज करायचे, जे जुने पोल आहेत ते चेंज करायचे, हा. नवीन पोल लावायचे, त्याची मंजुरी घेतली त्यांनी. मग अडचण काय? आता अडचण काय, लावण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. मी त्यांना विचारलं तुम्ही सर्वे केलात का, कोणते पोल खराब आहेत? कारण हा टेंडर तर एकदाच निघाला असणार, वार्षिक टेंडर असेल. तर हा पोल तुम्ही चेक केलेत का? त्यांनी मला सर्वेची लिस्ट दिली आज. ते तुम्ही चेक केलं? आम्ही आज जाऊन पर्सनली ते चेक केलं की ते कुठे कुठे आहेत. तर काही पोल खराब आहेत, काही पोल त्या ठिकाणी नवीन बसवलेले आहेत, काही पोल खराब नाही आहेत अजिबात, आणि काही पोलच्या ठिकाणी एकाच ॲड्रेसवर 4-4, 3-3 पोल दाखवले. 40 पैकी किती खराब आहेत? 40 पैकी जवळजवळ माझ्या मते एक 15 ते 20 पोल जास्तीत जास्त खराब असतील, त्याच्यावरती खराब नाही आहे. पण या गोष्टी संदर्भात मी उद्या कंप्लेंट करणार आहे नगरपालिकेमध्ये माझ्या गेटावेलवरती, आणि ही सर्वे पुन्हा व्हावा आणि योग्य स्ट्रीट लाईटचे स्ट्रीटचे पोल, लोखंडी पोल असतात स्ट्रीट लाईटचे. तर या संदर्भात मी उद्या कंप्लेंट करणार आहे. तर हा एक मुद्दा झाला त्याच्यामध्ये. दुसरं, नवीन ठिकाणी विद्युत केबल टाकायचं, ते काय ते त्या पद्धतीने करायला पण ऑब्जेक्शन नाही की जिथे केबल टाकायचे तिथे टाका. आता अलिबागमध्ये दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की मार्केटमधली फी वसुली वगैरे. तो आता नवीन टेंडर येईपर्यंत जुन्या माणसालाच काय किंवा जुनं जे काय फी कलेक्ट करतात ते करा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित करण्यात आला होता की जो अलिबागमध्ये पर्यटन टॅक्स घेतो, पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी, तर ही स्वच्छता फी घेण्याचं जे काय हे होतं, म्हणजे जे अमाऊंट निश्चित केलं होतं, जे मध्ये प्रशासनाने केलं होतं निश्चित, की जे असं होतं की लहान मोटार कार 50 रुपये, मिनी बस टेम्पो व तत्सम MMV 100 रुपये, बस, ट्रक, ट्रॉलर्स, ट्रेलर्स, प्रवासी मालक असं सुद्धा दाखवण्यात आलं की दिलीप जोग यांनी अर्ज दिला होता की हे जास्त आहे, म्हणजे टॅक्स माल वाहू करणाऱ्या गाड्यांना हे मोठी अमाऊंट आहे. ट्रक असोसिएशन वगैरे, ट्रक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत असं माहीत नाही मला, पण ट्रक असोसिएशन वगैरे सुद्धा अर्ज दिला की हे खूप जास्त कर आहे मोठ्या गाड्यांना आणि ते कोणी ते टॅक्स भरत नाही, म्हणजे जो एंट्री फी आहे ते कोणी पे करत नाही असं नगरपालिकेनेच त्यांच्या अजेंडामध्ये म्हटलं. तर आम्ही सगळ्यांनी सुचवलं की ह्या बाकीच्या 50 रुपये एंट्री ठीक आहे छोट्या गाड्यांना, पण या मोठ्या गाड्यांचे 50% करा तुम्ही, पण प्रत्येकाला कंपल्सरी करा. यावरती ते विचार करून ते करण्याच्या ह्याच्यात आहे. बाहेरच्या गाड्या येतात, टुरिस्टच्या गाड्या येतात, त्यांना पार्किंगची व्यवस्था आपण करतोय. बरोबर, तो सुद्धा मुद्दा उपस्थित केला. सध्या पार्किंगची व्यवस्था कुठेच नाहीये. ते आता क्रीडा भवनमध्ये गाडी गावतात, कुठे इकडे गाडी गावतात, तिकडे त्यांना आपण त्याच्या विरुद्ध काय देतो, त्या म्हणजे त्या पैशांसाठी काय देतो, म्हणजे त्या एंट्री फीच्या अगेन्स्ट. आता कसं आहे, आपण जर बघितलं बाहेरच्या इथे पण महाबळेश्वर गेलो, आपण कुठे गेलो, तिकडे ती त्यांची एंट्री फीचे पैसे घेतात आणि पुन्हा पार्किंगचे वेगळे असतात, त्यांचे ते वेगळे असतात. तर ते पार्किंग संदर्भात आता पुढे जाऊन ते आता काय निश्चित करणार आहेत स्पॉट्स, ते पुढच्या मिटिंगमध्ये होईल. पण आजची परिस्थिती अशी आहे की या मोठ्या गाड्यांसंदर्भात माझं असं म्हणणं होतं की हे जे अमाऊंट आहे की मोठ्या गाड्यांचे म्हणजे जे भरतच नाहीत पैसे आज, म्हणजे असं बघितलं ते इन्कम नाही, झिरोच आहे, त्यापेक्षा 50% करा, म्हणजे ते इन्कम तरी चालू होईल. त्या पद्धतीत सगळ्यांनी मान्य आहे सगळ्यांना ते गोष्ट. तो एक मुद्दा महत्त्वाचा झाला त्याच्यामध्ये. चौथा म्हणजे याच्यामध्ये एक कोटी, म्हणजे आता नमो उद्यान, नरेंद्र मोदी उद्यान म्हणून त्या अंतर्गत, त्या स्कीमच्या अंतर्गत 1 कोटी रुपये खर्च करण्याची मंजूर झाली, म्हणजे 1 कोटी मंजूर झाले. नमो उद्यान म्हणून 1 कोटी रुपये नगरपालिकेला खर्च झाला. त्याला बक्षीस पण आहे, चांगलं तुम्ही उद्यान बनवलं तर त्या ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे रेड असेल किंवा काय असेल. तर या नमो उद्यानच्या अंतर्गत अलिबागमध्ये हिराकोट तलाव जो आहे, हा जो एक सेंटर पॉईंट आहे, तर तिकडे अजून काहीतरी नवीन इम्प्लिमेंटेशन करायचं आणि ते 1 कोटी रुपये तिकडे खर्च करायचं या संदर्भाचा निर्णय घेण्यात आला. आणि त्यासाठी तो स्पॉट जो आहे हिराकोट तलाव त्यांनी निवडलेला आहे. ते फक्त लोकांच्या माहितीसाठी मी सांगतोय तुम्हाला, म्हणजे 1 कोटी रुपये खर्च करायचा आहे ते, म्हणजे काही तुम्ही नवीन
टुरिझमसाठी काही बनवा तिकडे, किंवा तो ग्रास वॉक किंवा काय, जसं आता त्या ह्याच्यात बसेल, एस्टिमेट निघेल किंवा काय निघेल, पण 1 कोटी रुपये एकाच ठिकाणी खर्च करायचे. नाही तर मी त्यांना सुचवलं होतं की तुम्ही 2-3 उद्यान आहेत आपल्याकडे, तर 2-3 उद्यानांमध्ये थोडं हे करा म्हणून, पण ते नाही, ते एकाच ठिकाणी करायचं असं त्यांचं म्हणणं होतं. तर एकाच ठिकाणी ते हिराकोट करा हे झालं. म्हणजे हे लोकांच्या माहितीसाठी की 1 कोटी रुपये नमो उद्यान, नरेंद्र मोदी उद्यान या याच्यातनं हे झालेले, सँक्शन झालेले पैसे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने 1 कोटी तुमच्या त्या ते शववाहिनी हे आहे, म्हणजे आपण ते डिझेलचं जे हे आहे, म्हणजे स्मशान शवदाहिनी आहे, ती खराब आहे, त्याला काहीतरी रिपेअरिंगचं आहे, त्याच्यासाठी सगळ्यांचं काय नो ऑब्जेक्शन आहे. म्हणजे ते झालंच पाहिजे काम, आणि त्यासाठी 10 लाख रुपये खर्च येणार आहे. ते त्याला ऑब्जेक्शन कोणाचं नाही, आणि ते काम होणार आहे. मी सुचवलं होतं की नवीनच घ्या, पण नवीनची किंमत काहीतरी खूप जास्त आहे, तर ते नवीन होणार नाही आता सध्या याच्यात, पण ते जुनं ते रिपेअर होऊन होण्यासारखं काम आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक संस्था आहे जी झारखंडची आहे, ती संस्था फ्रीमध्ये रेबीजचं वॅक्सिनेशन करणार आहे कुत्र्यांना. अलिबागच्या सगळ्या कुत्र्यांना पकडून ते रेबीजचं ते वॅक्सिनेशन करणार आहे. ते फ्रीमध्ये करणार आहे, असं ते ईमेल पाठवलं. तर फ्रीमध्ये करणार असल्यामुळे त्याला काही ऑब्जेक्शन कोणी घेतलं नाही, आणि ते त्या संस्थेला ते रेबीजचं, कारण ते काहीतरी WHO शी संलग्न संस्था आहे ती, आणि ती रेबीजचं फ्रीमध्ये इंजेक्शन देणार आहे कुत्र्यांना. आता कुत्र्यांसाठी 2 स्पॉट निवडायचे होते, कुत्र्यांना कुठे ठेवायचं किंवा काय करायचं, त्यासाठी त्यांचं काहीतरी 2 स्पॉट चाललं होतं. तर ते वैभवभाई पटेल ग्राउंड, म्हणजे आपलं समुद्राचे ते ग्राउंड आहे, त्याच्या बाजूला जे हॉस्टेल होतं तिकडे, ती हॉस्टेल घेऊन काहीतरी तिकडे कुत्र्यांना ठेवायचं. त्यांचं हॉस्टेल होतं ना तिकडे, जुनं लेडीज हॉस्टेल होतं. तर तो पार्ट तिकडे वॅक्सिनेशनसाठी किंवा त्याच्या निर्बिजलीकरणासाठी ते ठेवायचं असेल, कारण तो कॉन्ट्रॅक्ट पुढे निघेल. आता बजेटचा विषय होईल 26 तारखेला, बजेट झाल्यानंतर पुन्हा आपण पत्रकार परिषद घेऊ, आम्ही सांगेल. आणि सर्वात मोठा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये, की त्यांनी एक ती मशीन बसवायची सांगितली, CAAQMS, म्हणजे आपलं जे एअर क्वालिटी असते, म्हणजे हवेची दर्जा जो आहे तो किती प्युअर आहे, किंवा हव्यामध्ये किती पोल्युशन आहे, हे सगळं एक डिस्प्ले होतं. तर ते बसवण्यासंदर्भात, ती मशीन बसवण्यासंदर्भात एक गव्हर्नमेंटचं हे आहे, त्यांनी जागा मागितली आणि ती बस द्यायची आहे. तर ह्या लोकांनी सगळी ती जागा, रामनाथमध्ये एक शाळा आहे, ते शाळेच्या जागेत 20x20ची जागा लागते, ती त्या जागेत ते मशीन आणि ते बसवावं. तर त्या जागेवर ते बसवणार. मी सुचवलं होतं त्यांना की हे दर्शनी भागावर बसवा, जेणेकरून कुठे स्टँडवरती किंवा ते आंबेडकर चौकच्या पुढे तर समोरचा पार्क आहे दुसरा, तिकडे त्याच्यात बसवा, किंवा तिकडे कुठे बसवलं की कसं ते लोकांना पण दिसेल की आपली एअर क्वालिटी काय आहे आणि काय नाही. पण आता ही जागा त्यांनी तिकडे निवडली. ते मशीन जे बसणार आहे किती एरिया कव्हर करू शकतो त्याची काय माहिती घ्यायची नाही, त्याची माहिती नाही, ती माहिती घ्यावी, कारण नाही, कसं व्हायचं नाही तर तिकडची क्वालिटी चांगली हवेची. क्वालिटी चांगली, कारण काय, ही मशीन आहे ना, ही मशीन सेंट्रल गव्हर्नमेंट कनेक्टेड असणार आहे. ही मशीन आहे ना, त्याच्यामुळे इकडच्या रिडिंगसाठी तिकडे जाणार आहेत, म्हणजे याच्यावरती नगर परिषदचा दर्जा पण हे होणार आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला असेसमेंट होणार आहे. ठीक आहे, हा जो मुद्दा आहे की ती मशीन किती एरिया करणार आहे ते पण महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी सजेस्ट केलं होतं की तो मशीन जी आहे, जिथे वाहतूक चालते किंवा जिथे दर्शनीय आहे, लोकांना जे समजतं जाता येतात, समुद्रावर बसू शकत नाही ते म्हणावे, कारण त्या समुद्राच्या हवेमुळे त्याची हे होत नाही, व्हेरिएशन्स येतात त्याच्यामध्ये. आता हिराकोट तलावाच्या इथं काहीतरी ते पण काहीतरी ते व्हेरिएशन होतात, तिकडून नाही बस होणार म्हणतात ते. कलेक्टरांचे ते बसवायचं असतं. इमिजिएट तुम्ही त्या कॉप मेंबर्सची निवडणूक घेऊ शकत नाही, म्हणजे कंटिन्युअस घेऊ शकत नाही, तुम्ही त्याला पुढची डेट दिली पाहिजे. ही मी ऑब्जेक्शन घेतलं होतं फर्स्ट मिटिंगला, पहिल्या उपाध्यक्षांच्या निवडीच्या. त्याचं मी अपील केलं होतं, माझं फेटाळून टाकलं होतं त्यांनी ते, आणि त्याचं मी ऑब्जेक्शन घेतलं होतं. त्याचं अपीलाची सुनावणी आज गावली होती, पण आज ती पोस्टपोन झाली आणि 25 तारखेला ती सुनावणी आहे सकाळी 12 वाजता कलेक्टरसाठी. दुसऱ्या मिटिंगला मी जेव्हा पर्यावरण समिती आणि ह्या समितीची नेमणूक व्हावी, या समिती गठन करावी, यासाठी लोकहितासाठी आहेत, त्या लोकहितासाठी या समित्या गठन कराव्या असं मी एक ऑब्जेक्शन घेतलं होतं. माझं ऑब्जेक्शन त्यांनी मताच टाकून फेटाळलं, बहुमताने त्यांचं माझं हे रिजेक्ट केलं त्यांनी. त्याचं कॉपी मला आत्ता मिळाली, ती एवढे दिवस ती कॉपी देत नव्हते, ती आता आज कॉपी मिळाली मला त्यांची ठरावाची. तर आता हेच अपील मी चॅलेंज करणार आहे, 2 दिवसात फाईल होईल. माझं म्हणणं आहे की त्यांनी ज्या कमिटीज स्थापन केल्या, त्यांनी फक्त 4च कमिट्या स्थापन केल्या.
त्यांनी जे अलिबागमध्ये समित्या म्हणतो ना आपण, एक स्वच्छता सार्वजनिक आरोग्य समिती, एक वीज बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती आणि महिला बालकल्याण समिती, या 4च समित्या केल्या. माझं म्हणणं होतं की अलिबाग हे पर्यावरणाशी निगडीत आहे, पर्यावरणाची एक समिती असली पाहिजे तिकडे, अजून नियोजनासंदर्भात एक समिती असली पाहिजे, असं एक 5 ते 6 समित्या असल्या पाहिजेत की जेणेकरून ते डेव्हलपमेंटसाठी उपयोगीचे राहतील. पण त्यांनी ते मुद्दामून द्वेषबुद्धीने ते माझं हे जे सूचना होत्या त्या फेटाळून लावल्या आणि त्यासाठी त्यांनी ते मतदान घेतलं. मतदान घेतल्यानंतर बहुमताने त्यांचा निर्णय तो मंजूर झाला. माझं मत आमच्या इथे कमी मत असल्यामुळे ते फेटाळण्यात आलं. पण ह्या गोष्टी लोकहिताच्या, सेक्शन 308 जो आहे या नगरपंचायत ॲक्टचा, सॉरी याचा नगर परिषद ॲक्टचा, तर त्याच्यामध्ये असं आहे की एखादा लोकहिताच्या विरुद्ध असेल डिसिजन, ठराव किंवा एखादा डिसिजन लोकहिताच्या विरुद्ध असेल तर त्याच्यासाठी कलेक्टर कॅन इंटरव्हीन आणि कलेक्टर त्याच्यात इंटरफेअरन्स करून तो ठराव रद्द करू शकतो. तर त्यासाठीचं ते अपील आहे, ते फाईल होईल 2 दिवसात.